बुधवार पेठेत पुन्हा धक्कादायक प्रकार। एका गुप्त खोलीत 4 मुली आणि तो उघड्यात असं पायाखालची जमीन सरकली। नेमकं त्या कुलूपबंद दरवाजामागे काय होतं? शहर हादरवणाऱ्या या कारवाईत पोलिसांना असं काय दिसलं की क्षणभर सगळे थबकले। प्रश्न एकच, त्या बंद खोलीत नेमकं सुरू काय होतं? पुण्यातील पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। रेड लाईट भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात नियमितपणे कारवाया होत असतात, मात्र यावेळी जे समोर आलं त्याने संपूर्ण तपास यंत्रणेलाच धक्का दिलाय। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस पथक त्या परिसरातील इमारतींची तपासणी करत होते। काही ठिकाणी ग्राहक आणि महिलांची चौकशी सुरू होती। वातावरण तणावपूर्ण होतं, पण सगळं नेहमीप्रमाणेच असल्याचं प्रथमदर्शनी वाटत होतं। याच दरम्यान एका अरुंद गल्लीत असलेल्या जुन्या इमारतीत पोलीस पोहोचले। वरच्या मजल्यावर जाताना त्यांना एका बंद दरवाजाकडे लक्ष गेलं। दरवाजावर बाहेरून मोठं आणि जाड कुलूप लावलेलं होतं। आत कोणतीही हालचाल ऐकू येत नव्हती। पोलिसांनी विचारणा केली असताना संबंधितांनी सांगितलं की त्या खोलीत जुना माल ठेवलेला आहे। वापरात नसलेली वस्तू, फर्निचर आणि सामान असल्याचं कारण देण्यात आलं। मात्र कुलपाची पद्धत आणि आजूबाजूची हालचाल पाहून संशय बळावला। पथकाने अधिक चौकशी केली। खोलीत नेमकं काय आहे याचा स्पष्ट खुलासा होत नव्हता। उत्तरं विसंगत होती। कोणी म्हणत होतं माल आहे, कोणी म्हणत होतं रिकामी आहे। पोलिसांना काहीतरी वेगळंच असल्याची खात्री पटू लागली। शेवटी दरवाजा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला। कुलूप तोडण्यात आलं। दरवाजा हळूहळू उघडताच आतलं दृश्य पाहून काही क्षण शांतता पसरली। खोली अपेक्षेपेक्षा वेगळी होती। आत जुन्या मालाचा ढीग नव्हता। तिथे 4 अल्पवयीन मुली बसलेल्या अवस्थेत आढळल्या। प्रकाश कमी, हवेशीर व्यवस्था अपुरी आणि दरवाजा बाहेरून बंद। हे सगळं पाहून परिस्थिती गंभीर असल्याचं स्पष्ट झालं। या मुलींना मुद्दाम लपवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। बाहेर छापा सुरू असताना त्यांना त्या खोलीत ठेवण्यात आलं होतं अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरवाजा बाहेरून बंद का होता हा मोठा प्रश्न निर्माण झाला। चौकशी दरम्यान काही जणांनी स्वतःला मुलींचे पालक असल्याचा दावा केला, मात्र त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र नव्हते। ओळखपत्र, जन्मदाखले, शैक्षणिक पुरावे काहीच सादर करण्यात आलं नाही। मुलींची नावे आणि सांगितलेली माहिती यामध्येही विसंगती दिसून आली। कथित पालकांचे हावभाव आणि मुलींसोबतचं साम्य संशयास्पद असल्याचं सूत्रांनी सांगितलं। त्यामुळे ओळख निश्चित करण्यात अडथळे निर्माण झाले। चारही मुली परिसरातील एका शाळेत शिकत असल्याची माहिती मिळाली, मात्र शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध नव्हती। त्यामुळे त्या खरोखरच स्थानिक आहेत की बाहेरून आणल्या गेल्या याचा तपास सुरू करण्यात आला। छाप्यात इतर महिलांनाही ताब्यात घेण्यात आलं। काही ग्राहकांचीही चौकशी करण्यात आली, मात्र विशेष लक्ष या 4 अल्पवयीन मुलींवर केंद्रित करण्यात आलं, कारण त्यांची परिस्थिती वेगळी आणि संशयास्पद होती। याच कारवाई दरम्यान अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं झालंय। केवळ बेकायदेशीर वास्तव्य नव्हे तर अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। 2 परदेशी महिलाही बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचं आढळलं। त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे बनावट ओळखपत्र तयार करणाऱ्या टोळीचाही तपास सुरू आहे। दरम्यान या मुलींची वैद्यकीय तपासणी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। सुरुवातीला दोन मुलींनी तपासणीस नकार दिल्याची माहिती आहे। त्यानंतर उर्वरित मुलींच्या कथित पालकांकडूनही विरोध करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं। परिस्थिती पाहता संबंधित प्रकरण चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे पाठवण्यात आलं आहे। वैद्यकीय तपासणीसाठी परवानगी मिळावी यासाठी अधिकृत पत्रव्यवहार सुरू आहे। मुलींचं समुपदेशनही सुरू करण्यात आलंय। या संपूर्ण कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली। अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध व्यवहारांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले। नियमित छापे असूनही असे प्रकार कसे सुरू राहतात यावर चर्चा सुरू झाली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रडारवर काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी असल्याची चर्चा आहे। वसुली करून कारवाईकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारींची गोपनीय चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। एकाच ठिकाणी दीर्घकाळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचा आढावा घेतला जात आहे। संबंधित दलालांशी संपर्क ठेवणाऱ्यांची माहिती गोळा करण्यात येत आहे। संपूर्ण यंत्रणा हालचालीत आली आहे। दरम्यान मुलींची खरी ओळख, त्यांना तिथे कोणी आणलं आणि दरवाजा बाहेरून बंद करण्यामागचं कारण काय होतं या सर्व मुद्द्यांवर सखोल तपास सुरू आहे। प्रत्येक बाजू तपासून पाहिली जात आहे। मानवी तस्करीचा कोणीही नाकारता येत नाही अशा प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे। मुलींच्या हालचाली, मोबाईल संपर्क आणि परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू आहे। या संपूर्ण घटनेने पुन्हा एकदा बुधवार पेठ परिसरातील अवैध जाळ्याचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे। कायद्याची अंमलबजावणी आणि देखरेख यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। आणि शेवटी उघड झालं ते म्हणजे बाहेरून कुलूप लावून लपवण्यात आलेल्या त्या गुप्त खोलीत 4 अल्पवयीन मुली ठेवण्यात आल्या होत्या। छापा सुरू असताना त्यांना मुद्दाम लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। याच धक्कादायक वास्तवामुळे संपूर्ण कारवाईला वेगळं वळण मिळालं आहे।